शासकीय तंत्रनिकेतनचा पदभार घेतल्यापासून गेल्या 2 वर्षात वादग्रस्त ठरलेले प्राचार्य डॉक्टर अशोक लक्ष्मण उपाध्याय यांना निलंबित करण्यात आले आहे। अपहार केल्याचा ठपका ठेवत शासनाचे सहसचिव संतोष खोरगडे यांच्या सहीने 25 जून रोजी हा आदेश काढण्यात आला आहे। ते ऑगस्ट 2025 मध्ये सेवानिवृत्त होणार होते। कोणताही अधिकार नसताना 87 लाख रुपये बँकेतून काढल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे। निविदा न काढता 45 लाख रुपयांचा गणवेश घोटाळा केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे। सुरक्षेच्या नावाखाली 32 खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली होती। त्यांची 40 लाख रुपये थकवले आहेत। संस्थेतील महिलेने केलेली तक्रार राज्य महिला आयोगाकडे केली आहे। त्याची ही चौकशी सुरू आहे। दिव्यांग प्राध्यापकाला नियमबाह्य पद्धतीने धाराशिव येथे बदली केली अशा अनेक तक्रारी संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केली होती। तक्रारीची प्राथमिक चौकशी झाली होती। त्यानंतर त्याच्या अहवालावरून शिस्तभंगाची कारवाई म्हणून निलंबित करण्यात आले आहे। निलंबनाचा आदेश स्वीकारल्यानंतर त्यांना 30 जून रोजी पदावरून पदमुक्त केले आहे। संदीपान नरोटे यांच्याकडे समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली आहे। दरम्यान डॉक्टर अशोक उपाध्याय यांनी शासकीय तंत्रनिकेतन येथे लातूर प्रमाणे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याची मागणी केली होती। तसा प्रस्तावही त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पाठवला होता। शिवाय त्यांची पेन्शनबाबत अडचण निर्माण झाली होती। त्यामुळे त्यांची सेवानिवृत्तीनंतर पुढे कामाचे 2 वर्षे वाढ देण्याची मागणी करणारा अर्जही दिला होता।